आजचा अभंग आहे, न संडी अवगुण वर्मे मानितसे सीण, भोग देता करीती काई फुटता यमदंडे डोई, पाप पुण्या झाडा देता तेथे मोठी पिडा, तुका म्हणे बोला माझ्या सीणती विठ्ठला. याचा अर्थ आहे, दुर्जन पाप करण्याचा अवगण सोडू इच्छित नाहीत, उलट कोणी त्यांचे दोष दाखवले तर संतापतो. पण यम जेव्हा त्यांना दंड करतील आणि त्यांचे डोके फुटेल तेव्हा हे काय करतील? यमलोकी पापपुण्याचा हिशोब देताना फार दुःख भोगावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, अहो विठ्ठला, माझ्या उपदेशांचा त्यांना त्रास होतो. हरिभक्त अंतःकरणापासून इच्छितात की इतर जीवांना यमराजांचा त्रास सहन करावा लागू नये, म्हणून पापकर्मातून मुक्त होऊन भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये सलग होण्याचा उपदेश हरिभक्त करीत असतात. परंतु दुर्जनांना अशा त्यांच्या हिताच्या उपदेशाचाच राग येतो. त्यांना कळत नाही की आपण केलेल्या प्रत्येक पापाचा हिशोब आपल्याला यमराजांपुढे द्यावा लागतो आणि त्यानुसार जीवाला दंड दिला जातो. यमराज आपल्या दूतांना सांगतात, जिव्हान वंक्ती भगवत गुणनामधेय, चेतश्चन स्मरती तच्चरणारविंदम, कृष्णाय नो नमती यच्छिर एकदापि, तानाय मध्वमसतो कृतविष्णुकृत्यान. अर्थात, प्रिय सेवकानो, जे लोक आपल्या जिव्हा भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र नाम आणि गुणांचे कीर्तन करण्यासाठी उपयोगात आणत नाहीत, ज्यांचे चित्त एकदासुद्धा श्रीकृष्णाच्या चरणकमलांचे स्मरण करू शकत नाही आणि ज्यांचे मस्तके भगवान श्रीकृष्णांसमोर एकदाही अवनत होत नाहीत, त्या पापी लोकांनाच कृपया माझ्याकडे आणावे. भगवान विष्णूप्रती असलेली कर्तव्ये न करणाऱ्या लोकांना माझ्याकडे पाठवा. जे जीव मनुष्यजन्म प्राप्त होणे पापकृत्यामध्ये जीवन व्यर्थ घालवतात आणि हरिभक्ती करण्याची इच्छाही करीत नाहीत, याबद्दल वैष्णवांना वाईट वाटते, म्हणून ते भगवंताकडे प्रार्थना करतात. जय हरी विठ्ठल.